तर प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिवसेनेत प्रवेश करणार. 10 तारखेला मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. राजकुमार पटेल यांची घोषणा. बच्चू कडूंना हा धक्का आहे. राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खिळी आहे. अजूनही 2 ते 3 महत्त्वाचे कार्यकर्ते जाण्याची शक्यता. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. शिवसेना पक्षप्रवेशावर बच्चू कडूंशी चर्चा झाली आहे. 3ऱ्या आघाडीमधून विधानसभेत पडलो असतो, पण कडूंना सांगितलंय मेळघाट शिवसेनेकडे घेणार असं शिंदेंनी आश्वासन दिल्यानं त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय. राजकुमार पटेलांचं हे वक्तव्य. सत्तेची कवच कुंडलं निघाल्यामुळे रामराजांना भीती आहे. राजकारण संपवण्याच्या भीतीनं कार्यकर्त्यांच्या भावनेच्या आड लपून पवारांची तुतारी हाती घेण्याचा डाव आहे. जनता माफ करणार नाही. जो किया वो भुगताना पडेगा. जयकुमार गोरेंचा इशारा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून गोंदियात 7 मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. भंडारामध्ये पक्षनिरीक्षक सतीश चतुर्वेदींनी या मुलाखती घेतल्या. जळगावमध्ये संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्यात आणि विविध विधानसभांचा राऊतांकडून आढावा घेण्यात आलाय. पिंडीवरचा विंचू म्हणत भाजप नेते वासुदेव काळे यांची नाव न घेता हर्षवर्धन पाटलांवर निशाणा आहे. इंदापूरच्या शहर आणि तालुका भाजप कार्यकारिणीमध्ये बरखास्त करा. भाजप पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांची घोषणा. सोलापूरमध्ये शिंदे गटाच्या वतीनं बैठकीचं आयोजन. शिवसेनेचे सचिव संजय माशिलकर यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांची बैठक. काँग्रेसनं पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर न केल्यास वेगळा निर्णय घेणार. आमदार हिरामण खोसकर यांचा आपल्याच पक्षाला हा इशारा आहे. यवतमाळ जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठा धक्का. 1000हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश. पक्षप्रवेशावेळी दादा गटाचे माजी पदाधिकारी गुणवंत राठोड यांच्याकडून अनेक आरोप करण्यात आले. वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून मला संधी द्यावी. नितेश कराळेंची शरद पवारांकडे मागणी आहे. वर्धा आणि आर्वी मतदारसंघात माझ्या विजयाची शक्यता आहे. तर वर्धा मतदारसंघात काँग्रेसचा 3 वेळा पराभव झालाय. कराळेंचं हे वक्तव्य आहे. सलील देशमुख यांनी पवारांची भेट घेतली. पक्ष जो आदेश देईल ते काम मी करेन. सलील देशमुख यांची भूमिका आहे. देशमुख काटोलमधून लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. पवारांच्या राष्ट्रवादीकडून सोलापूरमधील इच्छुक उमेदवारांच्या 8 ऑक्टोबरला मुलाखती. पवार स्वतः इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. आमदार बबनराव शिंदेंच्या भूमिकेनंतर महायुतीमध्ये माढा मतदारसंघावर आता शिंदे गटानं दावा केलाय. 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री निर्णय घेतील. शिवाजी सावंतांची माहिती. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा आहे. ठाकरे गटाचे अभिजित ढेपे यांचा शिवसंकल्प मेळावा. ठाकरे गटाच्या दाव्यानं काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांचं टेन्शन वाढलंय. मवियाकडून येवला लासलगाव विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडावी. तालुका प्रमुख शिवा सुराशे यांच्यासह शिवसैनिकांची मागणी आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 10 ऑक्टोबरला मतदान. आमदार दिलीप मोहिते आणि विरोधकांमध्ये निवडणुकीवरून चुरस. तर आमदार दिलीप मोहितेंविरोधात सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले. जिजाऊ संस्था कोकणातल्या 18 जागा लढणार आहे. श्रीरामपूर साखरी विधानसभा देखील लढणार आहे. जिजाऊ औक्षण संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांची ही माहिती. बॅनर लावून कुणी बहुजनांचा नेता होत नाही. तुम्ही कोणत्या बहुजनांसाठी लढा? दानवेंनी देवेंद्र फडणवीसांना हा सवाल केला. तर फडणवीस स्वतःच्या खुर्चीसाठी झटलेत. अंबादास दानवेंचा हल्लाबोल. निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाकडून भाग्यश्री सुर्वेची उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. रत्नागिरीच्या लांजात झालेल्या कार्यक्रमात उदय सामंतांच्या उपस्थितीत घोषणा. भंडारातील लाडकी बहीण कार्यक्रमाला पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित गैरहजर. तर सरकारनं स्थानिक पालकमंत्री दिल्यास सगळे प्रश्न मार्गी लागतील. शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा पालकमंत्र्यांवर निशाणा. दीपक केसरकर पुन्हा एकदा आमदार होऊ देत. सिंधुदुर्गातील आंबोलीमध्ये दीपक केसरकरांनी गावकऱ्यांसह घातले देवीला गारहाण. पालघरच्या वाडा इथं पेसा भरतीवरून आदिवासी समाज आक्रमक. खासदार हेमंत सावरा यांच्या राहत्या घरासमोर काढण्यात आलाय निषेध मोर्चा. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार. बहुजन विकास आघाडीच्या नेत्या आणि माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांचा शिंदे गटात प्रवेश. हितेंद्र ठाकूर यांना हा धक्का आहे. अकोल्यात ठाकरे गटाकडून भव्य मशाल बाईक रॅली. अकोला पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी. मनोज जरांगेंच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याची धाराशिवमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. धाराशिवच्या गावगावी मराठा आंदोलकांच्या बैठका सुरू आहेत. इगतपुरीत महिला मेळावा आयोजित करण्यासाठी शिंदे गटाची आढावा बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न.
नागपुरात पुन्हा हलबा समाजाचं राजकारण पेटलेलं आहे. मध्य नागपूर मतदारसंघात हलबा समाजाला उमेदवारी द्या, आरएसएसच्या मुख्यालय असलेल्या मध्य नागपूर परिसरात हे बॅनर लागले. भोर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांच्या उद्घाटनावरून काँग्रेस आणि अजित पवार गटामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. अजित पवारांनी मंजूर केलेल्या कामाचं श्रेय आमदार संग्राम थोपटे घेत असल्याचा दादा गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. येवला तालुक्यामधील साठवण बंधाराचं छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन. परिसरामधील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे. रायगडच्या कर्जतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाचं भूमिपूजन तर भव्य रॅली काढत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन झालं आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरमधून आता 800 ज्येष्ठ नागरिक या अयोध्येला रवाना झाले, तर सत्तार अतुल सावे यांच्या उपस्थितीत रेल्वेला हिरवा झेंडा. मनोज जरांगेंकडून नारायणगडावर पाहणी. नारायणगडावर दसरा मेळावा घेण्याबाबत चाचपणी सुरू आहे. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा. नंदाताई बाबुळकर यांच्याकडून नेसरीमध्ये शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत. आमदार बांगर यांच्या संकल्पनेतून कळमनुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. स्वखर्चातून पुतळा उभारला असल्याची बांगरांची प्रतिक्रिया. पंढरपूर मंगळवेढामध्ये तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन. भैरवनाथ शुगर कारखान्याचे चेअरमन अनिल सावंतांकडून मेळाव्याचं आयोजन. डॉक्टर तारा भवाळकर यांची 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड. 21, 22 आणि 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत संमेलनाचं आयोजन असेल. लोणावळ्यातील कार्ला गडावर भाविकांची गर्दी. आई एकविरेच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी. गोंदियात 19 वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेकडून सर्व धर्मीय गरब्याचं आयोजन करण्यात आलं, तर बेटी बचाव बेटी पढाओचा संदेश देत महिलांना सुरक्षेचे धडे. मंत्री विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत जनजाती गौरव यात्रेचा समारोप झाला. जनजातीय योद्ध्यांचा इतिहास सर्वांना माहिती होण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती. बीडच्या केसके महाविद्यालयामध्ये पहिल्यांदाच दिव्यांग महोत्सव आयोजित, तर दिव्यांगांना हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशानं मेळाव्याचं आयोजन. रायगडच्या कर्जतमध्ये शिवसेनेतर्फे अभिनेत्री, खेळाडूंसह आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांचा सन्मान. शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांच्या हस्ते आता उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा हा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातून परतीचा प्रवास, तर हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेत राज्यातून मोसमी पाऊस माघारी परतेल. सिंधुदुर्गात ठिकठिकाणी जोरदार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. उद्याला पावसाचा येलो अलर्ट, तर परतीच्या पावसामुळे कापून ठेवलेलं धान खराब होण्याची शक्यता आहे. भुसावळ शहरात अश्विन आता महिन्यामध्ये ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवतोय. जिल्ह्यामधील तापमान 36 अंशांवर गेलंय, तर 22 तारखेपर्यंत ऑक्टोबर हीटचे चटके कायम राहण्याचा अंदाज आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या. परभणीच्या आसेगावमधील शेतकऱ्यांचं मागील 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. धाराशिवच्या उमरगा लोहारा या तालुक्यात अतिवृष्टी शेतामध्ये उभ्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.